नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची महत्त्वाची बातमी आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा आज नवा रेकॉर्ड झालेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी संख्येने कोरोना रुग्ण वाढलेत. आजचा आकडा जर आपण पाहिला तर आज 5348 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यामध्ये 1,59,133 इतकी कोरोना बाधितांची रुग्णसंख्या जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे आज राज्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा नवा रेकॉर्ड झालेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी संख्येने कोरोना रुग्ण वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. 5348 नवे कोरोना बाधित रुग्ण आज आढळून आलेत. त्यामुळे निश्चितच ही चिंतेची बाब असणार आहे. रुग्णांचा वाढता आकडा हेच सांगतोय की कुठेतरी आपण अजूनही कोरोना सोबत जगायला शिकलेलो नाहीये. कारण कोरोनाला जर आपल्याला कोरोना मुक्त आयुष्य करायचं असेल आपलं, तर निश्चितच नियमांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र अनेक ठिकाणी ते होताना बघायला मिळत नाही आणि त्यातूनच कुठेतरी हा आकडा जो आहे तो वाढताना बघायला मिळतोय. स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. स्वाती, आजची ही विक्रमी जी आकडेवारी आहे, हा आकडा नेमका राज्यातली परिस्थिती काय आहे हे सांगतोय? बरोबर आहे स्वाती की राज्यामध्ये 5,000 नवे रुग्ण सापडण्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे. त्यातही आजची आकडेवारी आतापर्यंतची सगळ्यात हायेस्ट कोरोना बाधितांची आहे. म्हणजे जर काल 5,026 इतके रुग्ण वाढले होते, तर आज 5,318 नवे बाधित वाढलेत. आणि त्याचबरोबर राज्यातली आता रुग्णसंख्या 1,59,133 इतकी झाली आहे. आज 167 मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि 24 तासात 86 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याच्यापैकी आणि बाकीचे 81 हे 48 तासांपूर्वीचे आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे आज डिस्चार्ज जरी 4,430 जणांना देण्यात आला आणि आतापर्यंत एकूण 84,000 जरी डिस्चार्ज झाले असले तरी आपल्याला या आकडेवारीकडे बघावं लागेल की नवीन संशयित रुग्ण ज्या पद्धतीनं भरती होत आहेत, त्याचबरोबर जे नवीन बाधित टेस्टमध्ये सिद्ध होत आहेत ते पाहता राज्यातली आकडेवारी खरं तर व्यथित करायला लावणारी आहे, विचार करायला लावणारी आहे. या घडीला मुंबईत आपण जर बघितलं की आजच्या एका दिवसात 2,000पेक्षा अधिक रुग्ण एकट्या मुंबईत मध्ये वाढलेले आहेत आणि मुंबईतली रुग्णसंख्या आतापर्यंतची 74,000 गेलेली आहे. मृत्यूंचा आकडाही 4,000च्या पार झालेला आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातली मुंबई ही जशी खरं तर मुंबईकडे फार मोठं याने बघितलं जातं, तर आता रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये पण सध्या मुंबईवर लक्ष आहे. आज ICMR मधून लव अग्रवाल आले होते, त्यांनी ठाण्यानंतर मुंबईतला आढावा घेतला आहे. तर हा एकूण राज्याच्या आकडेवारीचा आपण विचार करतोय, त्यासोबतच मुंबईमधल्या आकडेवारीचे देखील अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे. अगदी मुंबईमधल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी मी सांगते आणि पुन्हा मी तुझ्याकडे येते. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबईमध्ये देखील आज 2,077 रुग्ण वाढलेले आहेत. तर मुंबईमध्ये एकूण 74,252 कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झालेला आहे. त्यामुळे एकूण राज्याच्या आकडेवारीनंतर फक्त आणि फक्त मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये एकट्या आज 2,077 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईमधल्या रुग्णांची संख्या ही 74,252 इतकी झाली आहे. स्वाती आपल्या सोबत आहे. स्वाती, राज्याच्या नंतर आता फक्त मुंबईचा आपण विचार केला तर आज 2,000 आकडा वाढलेला आहे. त्यामुळे मुंबईमधली ही परिस्थिती काय आहे, हा आकडा काय सांगतोय? मुंबईमध्ये नवीन हॉटस्पॉट उदयाला येत आहेत. एका दिवसात 2,077 जसे रुग्ण वाढले, त्याचबरोबर मुंबईमध्ये 5,000 रुग्णसंख्या असलेलं वॉर्डही आज नव्यानं डिटेक्ट झालेलं आहे. जर आज आपण बघितलं की अंधेरीमध्ये 5,000हूनही अधिक रुग्ण संख्या आहे. त्यामधले एकूण 74,252. स्वाती, तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज तितकासा स्पष्ट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे कुठेतरी अधिक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अशीच ही आकडेवारी सांगत आहे. धन्यवाद स्वाती या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तफावती संदर्भातली आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा नवा रेकॉर्ड आज झालेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी संख्येनं कोरोना रुग्ण वाढलेत. आजचा आपण विचार केला तर आज 5,348 नवे कोरोना बाधित रुग्ण जे आहेत त्यांची भर पडलेली आहे. तर राज्यात आतापर्यंत 1,59,133 कोरोना बाधित आहेत. तर काल
ची आकडेवारी आपण पाहिली तर काल 1,52,765 इतके रुग्णांची नोंद झाली होती. तर आजचा आपण विचार केला तर आज 1,59,133 रुग्णांची संख्या या ठिकाणी नोंदवली गेली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या जी आहे ती 6,368 घरच्या घरात गेली आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीत 5,348 रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या आकडेवारीतील तफावत समोर येत असून अधिकचे 1,020 रुग्ण आले कुठून असा प्रश्न सध्या पडलेला आहे. आणि याच संदर्भात माझे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, आकड्यांचा हा घोळ नेमका काय आहे? इतकी मोठी हजारांची तफावत नेमकी कशी आली? स्वाती, महाराष्ट्र सरकारने आणि विशेषतः मुंबई महापालिकेने हे जाहीर केलेलं आहे की या आधीचे रुग्ण त्यांची पडताळणी सुरू आहे. विरोधी पक्षांनी जेव्हा आरोप केला की रुग्णसंख्या लपवली जाते, त्यानंतर महापालिकेनं पत्रक काढलं होतं की प्रत्येक हॉस्पिटलने आपली आकडेवारी 48 तासात कळवली पाहिजे, पण ती येत नव्हती. आणि आताची माहिती अशी धक्कादायक आहे की ही जी पडताळणी झालेली आहे ही फक्त 7 जून पर्यंत झालेली आहे. आणि तशा परिस्थितीत सुद्धा 7 जून पर्यंतची आकडेवारी झाली असताना 1,000 नवीन रुग्ण हे आढळले आहेत. खरं म्हणजे हे रुग्ण आधीची संख्या आहे, ही नवीन नाही. पण पडताळणीमध्ये, ज्याला रिकन्सिलेशन म्हणतो, त्यामध्ये ही संख्या मिळते. बघ, 7 जून पर्यंतची पडताळणी झाली असताना जर ही संख्या आहे तर आजच्या दिवसापर्यंत जेव्हा पडताळणी होईल तेव्हा ही रुग्णसंख्या किती अधिक वाढेल याचा अंदाज करणं कठीण आहे. आणि विरोधी पक्षाचा वारंवार आरोप आहे की सरकारची यंत्रणा जी आहे, महापालिकेची यंत्रणा आहे, ही अपुरी पडते, आकडेवारी सरकारपर्यंत पोहोचत नाही. आणि हे यासाठी धोकादायक आहे की जर आकडेवारी समोर आली नाही तर याचा फैलाव रोखणार कसा? मृतदेहांची चाचणी करण्याचा देखील एक 19 जूनचं सर्क्युलर, त्याचा दाखला विरोधी पक्ष देत आहे की 19 जूनच्या सर्क्युलरनुसार मृतदेहांची कोरोना चाचणी थांबवण्यात आली आहे. हे अतिशय धोकादायक आहे आणि म्हणूनच ही बातमी फार महत्वाची आहे. अगदी सर, आणि त्यामुळे हा घोळ प्रशासनानं लक्षात घेऊन तो सोडवणं अत्यंत महत्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर अनलॉक 2 संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून आज आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे या आढाव्यानंतर अनलॉक 2 आणखी शिथिल होणार का? अनलॉक 2 मध्ये रिक्षा, टॅक्सी सुरू होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. हॉटेल, खानावळी सुरू करण्याबाबत काय निर्णय होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सोबतच कुरिअर सेवा देखील सुरू करण्याबाबत काय विचार होतो हे देखील महत्त्वाचं आहे. आजपासून अनलॉक 2 संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. या आढाव्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आढाव्यासंदर्भातली अधिक माहिती. स्वाती, अनलॉक 2 हा कारण 30 तारखेपर्यंत अनलॉकच्या संदर्भातली जी अनलॉक आता पहिला जो आहे तो संपेल आणि तो पुढचा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात येईल. या संदर्भातला संपूर्ण आढावा जो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जातो आहे. कशा पद्धतीनं सुविधा सूट जी आहे ती पुढच्या अनलॉक मध्ये देता येईल. कारण ज्या पद्धतीनं अनलॉकचे 25 दिवस या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी राज्यामध्ये अनेक करोनाग्रस्तांची संख्या या ठिकाणी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनलॉक 2 मध्ये जास्तीत जास्त सुविधा जर देण्यात आल्या तर ही संख्या वाढण्याचा धोका आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर 2 अत्यंत महत्वाच्या निर्णयासंदर्भात चर्चा या ठिकाणी होऊ शकते की अनेक कार्यालय या ठिकाणी सुरू आहेत, पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही फारशी पुरेशी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये टॅक्सी आणि ओला उबेर अशा किंवा ऑटो यांना एक प्रवाशांवर परवानगी देता येईल का? त्याचबरोबर जे कर्मचारी किंवा चाकरमाने जे मुंबईत किंवा शहरांमध्ये आता सध्या कार्यालयात जात आहेत त्यांच्यासाठी रेस्टॉरंटची काही सुविधा करता येईल का? अशा या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अनलॉकच्या 2च्या संदर्भात केल्या जातात. बरोबर, नक्की. त्यामुळे या आढाव्यानंतर जी बैठक झाली त्यानंतर आता कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या माहितीसाठी. आणि यानंतर आता बातमी आहे वेगानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची. एकीकडे अंधेरीत कोरोनाबाधितांची संख्या 9,000च्या पार गेली आहे, तर तिथेच दुसरीकडे नवी मुंबईमध्येही 5,000हून अधिक कोरोना रुग्ण आढळले. तर तिकडे लालबागमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडल्यानं मार्केट बंद ठेवण्याचे आदेश आल्यानंतर आता मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय. तर अंधेरी संदर्भात आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत. एकट्या अंधेरीचा जर आपण विचार केला तर एकट्या अंधेरीमध्ये तब्बल 9,000 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. अंधेरी पूर्वमध्ये 5,000 कोरोना बाधित सापडले असून भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई भागात
4,000हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे। तर मुंबईतील 5 वॉर्डमध्ये 4,000पेक्षा अधिक रुग्ण आढळलेत। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे। अजूनही नियमांचं पालन होत नसल्यामुळेच हा आकडा वाढत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर नवी मुंबईतील कोरोनाचा आकडा 5,500च्या वरती गेलाय। नवी मुंबईमध्ये देखील आता कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चाललाय। त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात 12 ठिकाणी लॉकडाऊन जे आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। नवी मुंबईत कोरोनानं 5,500चा आकडा जो आहे तो पार केलाय। तर कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात एकूण 12 ठिकाणी लॉकडाऊन सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे लॉकडाऊन काळात घरोघरी जाऊन महापालिका मास स्क्रीनिंग देखील करणार आहे। कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या ठिकाणी आता लॉकडाऊन सुरू करण्यात आलेला आहे आणि मास स्क्रीनिंग देखील करण्यात येते। नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नवी मुंबई परिसरातला आकडा कोरोना बाधितांचा वाढत आहे। नवी मुंबईकरांनी नियमांचं पालन करणं, शासनाच्या आदेशाचं पालन करणं, स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। SMS फॉर्म्युला जो आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आणि सॅनिटायझेशन करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर लालबागचा आपण विचार केला तर लालबागच्या मार्केटमध्ये ही कडकडीत बंद जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। बाजार परिसरात कोरोना रुग्ण सापडल्यानं बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। पालिकेच्या आदेशाची बैठकीत नेमकं काय निर्णय झालेले आहेत? कोविडचं जे प्रमाण आहे ते आपल्याला आणखी कमी कसं करता येईल आणि त्याचबरोबर डेथ रेट आपल्याला कसा कमी करता येईल आणि डिस्चार्ज रेट आपला वाढवता कसा येईल यावर चर्चा झाली। आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे लहू अग्रवालजी पण होते, त्यांची टीम पण होती। त्यांनी देखील मुंबई आणि MMRमध्ये त्याचा आढावा घेतला होता। मुंबईतल्या कोविड सिच्युएशनच्या ज्या काही उपाययोजना केल्या त्याबद्दल त्यांनी फार समाधान व्यक्त केलं आणि मुंबईतल्या उपाययोजना, महाराष्ट्रातल्या उपाययोजना ह्या देशाला दिशादर्शक ठरू शकतील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य देखील केलं। त्यामुळे मुंबईबरोबर मुंबईचं जे प्रमाण सुरुवातीला होतं ते मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना आपण केल्या। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलं, मास स्क्रीनिंग केलं, जम्बो फॅसिलिटी निर्माण केल्या आणि क्वारंटाईनचं प्रमाण वाढवलं। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग 1:15, 20 केलं। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मुंबईतलं प्रमाण कमी झालेलं आहे। मुंबई MMRमध्ये देखील अशाच प्रकारचं उपाययोजना करून त्याचं देखील प्रमाण कमी होईल आणि मृत्यूचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या बाबतीमध्ये चर्चा झाली। क्रिटिकल पेशंट फोकस करणे आणि एखादा पॉझिटिव्ह आला तर त्याच्या मागे 1:20, 15 अशा प्रकारचं सूत्र लागू करून या कोविडची चेन ब्रेक करण्यासाठी उपाययोजनांच्याबद्दल आढावा बैठक होती। तर लव अग्रवाल यांनी ठाणे आणि मुंबईमध्ये त्यांनी व्हिजिट केलेली आहे, पाहणी केलेली आहे। काय सूचना त्यांनी दिल्या जेणेकरून कोरोना संसर्ग कमी करता येईल? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणं, हॉटस्पॉट जे आहेत ते आयडेंटिफाय करणं, तिथे मास स्क्रीनिंग करणं, सर्व्हिलन्स मोठ्या प्रमाणावर करणं आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना आयसोलेट करणं यावर त्यांनी पाहिलं आणि त्या बाबतीमध्ये देखील त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। परंतु एकंदरीत महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती आहे यावर त्यांनी समाधानही व्यक्त केलं की सुरुवातीचं जे काही प्रमाण होतं ते प्रमाण खाली आणण्यासाठी जे मुंबईत मोठ्या प्रमाणावर जे उपाय योजले त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं। केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरुवातीला समन्वय दिसत नव्हता, एकमेकांमध्ये गोंधळ होता, आता तो समन्वय होता असं म्हणायचं का? कारण महाराष्ट्राचं कौतुक देखील होताना दिसते केंद्राकडून। हो, केंद्र म्हणजे मुंबईत ज्या उपाययोजना केल्या, धारावीमध्ये जे प्रमाण खाली आणलं, वरळीमधलं प्रमाण खाली आणलं आणि हे जे काय मोठ्या प्रमाणावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं, मास स्क्रीनिंग केली, त्याचबरोबर टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर केलं आणि त्यामुळेच हे प्रमाण खाली आलेलं आहे। त्यामुळे केंद्रीय अधिकारी जे लहू अग्रवाल होते त्यांनी या उपाययोजनेबद्दल समाधानही व्यक्त केलं आणि या नंतर देखील अशाच प्रकारचं उर्वरित महाराष्ट्रात देखील आपण उपाय करून हे सगळे जे प्रमाण आहे हे प्रमाण खाली आणण्यासाठी
मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना आपण करतो. साहेब, अनलॉक 1 संपत आलेला, आता अनलॉक 2 सुरू होणार आहे. तर अनलॉक 2 मध्ये काय उपाययोजना असतील? खास करून जो कंटेनमेंट झोन शहरामध्ये आहे, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, ठाणे अशा शहरांमध्ये अनलॉक 2 संदर्भात काय नवीन निर्णय होऊ शकतो? नाही, या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आहेत की जे हॉटस्पॉट आहेत, जे कंटेनमेंट झोन आहेत, ज्या ठिकाणाहून जास्तीचे रुग्ण बाहेर येत आहेत, त्या ठिकाणी हॉटस्पॉटमध्ये अधिक तो सील करणे, कडक उपाययोजना करणे आणि मोठ्या प्रमाणावर मास स्क्रीनिंग हॉटस्पॉटमध्ये करणे आणि लोकांना आयसोलेट करणं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने त्या टेस्टिंग करणं आणि या सगळ्यावर भर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार ज्या ठिकाणी जास्तीचे रुग्ण वाढत असतील, नव्या मुंबईत देखील काल काही भागामध्ये लॉकडाऊन केलेलं आहे. तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी जास्तीचं प्रमाण वाढत असेल ते हॉटस्पॉट आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी सील करावे, कडक करावे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मास स्क्रीनिंग करावी, टेस्टिंग करावी आणि त्या भागातल्या लोकांना आयसोलेट करावं, जेणेकरून हे प्रमाण आपल्याला कमी करता येईल. साहेब, उत्तर मुंबई आणि ठाण्यातल्या काही भागांमध्ये जिथे कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय, रुग्ण वाढताना दिसते, मग तिथे लॉकडाऊन काही प्रमाणात त्या कंटेनमेंट झोन पुरता करता येण्याची शक्यता आहे का? ठाण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांच्या देखील मागणीनुसार लोकांची मागणी होती आहे की या भागात कोविड पॉझिटिव्हचं प्रमाण वाढतं आहे. त्या भागामध्ये तिथल्या परिस्थितीनुसार पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्या माध्यमातून ते हॉटस्पॉट कडक लॉकडाऊन केले जातील आणि कल्याण, डोंबिवली किंबहुना इतरही भागामध्ये ज्या ठिकाणी आवश्यकतेनुसार त्या स्तरावर कारवाई करण्याची किंबहुना त्या ठिकाणी हॉटस्पॉट आयडेंटिफाय करून कंटेनमेंट झोन कडकपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार ज्या भागामध्ये कडक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असेल ते स्पॉट लॉकडाऊन देखील केले जाते. मुंबईसह संपूर्ण राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये करते लॉकडाऊन जिथे आवश्यकता आहे हॉटस्पॉट. मुख्यमंत्री महोदय स्वतः मुंबईच्या बाबतीमध्ये सातत्याने निर्णय घेत आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये हे प्रमाण फार खाली आलेलं आहे. थँक्यू. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्या बैठकीत कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्याची माहिती दिलेली आहे. या महत्त्वाच्या बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.